आज दहिसर रिव्हर फेस्टिवलचं आयोजन दहिसर येथे करण्यात आलं आहे। हे आयोजन जे आहे ते शीतल म्हात्रे मॅडमनी केलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शीतल म्हात्रे मॅडम आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। मॅडम काय सांगाल नेमकं ही तुमची जी योजना आहे शीतल, जी आज तुम्ही हे काय केले रिव्हर हे ते काय सांगाल? दहिसर रिव्हर म्हणजे दहिसर नदी ही मुंबईतली एक महत्त्वाची नदी आहे आणि या नदीला गेले अनेक वर्षापासून नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे। तर ह्या नदीचं परत तिला नदीचं पुनरुज्जीवन करून तिला नदीचं स्वरूप देण्यासाठी जनजागृतीसाठी हा 5 वर्षापूर्वी एक कार्यक्रम दिवाळीच्या निमित्ताने आपण सुरू केला होता। मुंबई महानगरपालिकेने यासाठी 180 करोड पास केलेले आहेत। एक STP प्लांट म्हणजे स्युरेज ट्रीटमेंट प्लांट चालू केलेला आहे, दुसऱ्याचं काम सुरू आहे आणि या नदीमध्ये जे काळं पाणी आहे हे जाऊन परत एकदा त्याला पूर्वीचं स्वरूप यावं, परत एकदा झुळझुळ पाणी तिथे व्हावं, यासाठी लोकांचे मध्ये जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला, दिवाळीच्या दिवसात केला। त्यामुळे आपले सगळे फेस्टिवल्स, आपले सगळे सण आहेत हे अतिशय धूमधाममध्ये पूर्ण मुंबईत होतात। आम्ही ऐकलं होतं की कल्याण डोंबिवलीला फडके रोडवर असा काहीतरी कार्यक्रम असतो, ठाण्यामध्ये असतो, परंतु मुंबईमध्ये असा कुठल्या ठिकाणी नव्हता, मुंबई पश्चिम उपनगरात। त्यामुळे आम्ही दिवाळीचं औचित्य साधून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आजचा शेवटचा दिवस आहे, भाऊबीज आहे आणि आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ आज इथे बहिणींना भेटायला आले आणि आज सगळ्या अंगणवाडी सेविकांतर्फे त्यांची भाऊबीज झाली। त्यांना साहेबांनी पैठणी साडीसुद्धा दिली। तर मला वाटतं ही खरी तर लोकसेवा आहे आणि या लोकसेवेसाठी आमचे उपमुख्यमंत्री आज इथे आले, तर याच्याहून जास्त मोठी माझ्यासाठी भाऊबीजेची भेट कुठलीच असू शकत नाही। मॅडम स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथं या फेस्टिवलला आले आणि ते सुद्धा अचंबित झाले की तुम्ही ज्या फेस्टिवलला नाव दिले त्यासुद्धा ते सुद्धा अचंबित झालेत, काय सांगा? नाही, खरोखर आहे। रोज 25,000 ते 30,000 लोक इथे येतात, संपूर्ण दहिसरमधून नाही मुंबईमधून सुद्धा अगदी कुलाब्यापासून लोक इथे येतात। एक वेगळं स्वरूप याला प्राप्त झालं आणि मला वाटतं ही सगळ्या लोकांचं प्रेम आहे आणि विश्वास आहे ज्याच्यामुळे या गोष्टी झालेल्या आहेत। त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही नदी स्वच्छ करू, त्यासाठी आम्ही निधीसुद्धा दिली। साहेबांनी सगळ्याचकडचं प्रदूषण मुक्त करण्याचं ठरवलं आहे। राजकीय प्रदूषणसुद्धा त्यांनी केलेलं आहे, दूर करायला सुरुवात केली आहे। डीप क्लीन ड्राईव्हसुद्धा साहेबांनी सुरू केले। त्याचप्रमाणे दहिसर नदी ही सुद्धा लवकरच स्वच्छ करण्याचा विडा आम्ही उचललेला आहे आणि त्यासाठी संपूर्ण दहिसरकर साहेबांबरोबर आहे। मॅडम TV9च्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आवाहन कराल की जे लोक त्या नदीत कचरा टाकतायत, गाळ टाकतायत, त्या लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? TV9 आमचं हेच सगळ्यांना सांगणं आहे की ह्या नद्या आहेत, आपण या नद्या स्वच्छ करू शकत नाही तर प्रदूषित तरी करू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे। नद्यांना नद्याचं स्वरूप राहू दे, आपण नद्यांना माता म्हणून संबोधलं जातं, तर या नद्यांना परत एकदा मुंबईमध्ये ज्या 4 महत्त्वाच्या नद्या आहेत त्यापैकी दहिसर नदी ही एक नदी आहे आणि त्या नदीला परत पूर्वीचं स्वरूप करण्यासाठी तुम्हा सर्वांची आम्हाला गरज आहे। मिठी नदी असेल, पोयसर नदी असेल, या सगळ्या नद्यांचं प्रदूषण थांबवणं हे आपल्याच हातात आहे आणि सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। धन्यवाद मॅडम TV9शी बोलल्याबद्दल। ह्या होत्या शीतल म्हात्रे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की जिथे नदी आहे ती दूषित आहे आणि ज्या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही नदी आम्हाला स्वच्छ करून पाहिजे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की ही नदी आम्ही स्वच्छ करू। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह मी वैभव काक, TV9 मराठी, दहिसर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।